आज आपण BSc सेकंड इयरचं सेमिस्टर 3चं ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन शिकणार आहोत। हा पेपर नंबर 8 आहे। याच्यासाठी जे पुस्तक वापरलेलं आहे ते आहे इंट्रोडक्टरी कोर्स इन डिफरन्शियल इक्वेशन्स बाय डेनियल मरे। याच्यामधलं युनिट फर्स्ट मध्ये चॅप्टर 1 मधलं आर्टिकल 1 आणि 2 आहे। चॅप्टर 1 चं टायटल आहे फॉर्मेशन ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन। आता आपण शिकणार आहोत व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन। डिफरन्शियल इक्वेशन, an equation involving variables and their derivatives is called a differential equation। डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणता येईल आपल्याला? an equation involving variables and their derivatives is called a differential equation। For example, d2y upon dx square plus ky is equal to 0। 1 minus x square d2y upon dx square minus x dy by dx plus y is equal to 0। आता या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये x आणि y हे व्हेरिएबल आहेत आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y by dx square means 2 times differentiating with respect to x। x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे। मग डिफरन्शियल इक्वेशनचं दुसरं एक्झाम्पल 1 minus x square d2y by dx square minus x dy by dx plus y is equal to 0। आता आपण बघणार आहोत की ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय। ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, the order of a differential equation is the order of the highest ordered derivative in it। ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणता येईल? द ऑर्डर ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह इन इट। For example, the differential equation (1 minus x square d2y by dx square minus x dy by dx plus y is equal to 0।
हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. का? कारण की याच्यामध्ये दोन डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून याला म्हणता येईल विच इज ऑफ ऑर्डर 2. विच इज ऑफ ऑर्डर 2. एक दुसरा एक्झाम्पल घेऊ. द डिफरन्शियल इक्वेशन d2y upon dx square raised to power 4 minus 5 d3y upon dx cube raised to 2 minus 6y is equal to 0. आता हा जो दुसरा एक्झाम्पल आहे याच्यामध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे d3y by dx cube. त्यामुळे या डिफरन्शियल इक्वेशनची जी ऑर्डर आहे ती 3 असेल, विच इज ऑफ ऑर्डर 3. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आलं असेल आता लक्षात. ज्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट डेरिव्हेटिव्ह असेल ती त्याची ऑर्डर असते. उदाहरणार्थ एक्झाम्पल 1 मध्ये सेकंड ऑर्डर डिफरन्शियल होतं, 2 डेरिव्हेटिव्ह होत्या, म्हणून विच इज ऑफ ऑर्डर 2 आलं. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मात्र हायेस्ट डेरिव्हेटिव्ह 3 आहे, d2y by dx क्यूब, म्हणून या इक्वेशनचा ऑर्डर 3 असेल. आता आपण बघू डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन. आता डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन. The degree of a differential equation is the index of the highest order derivative in it when it is written such that no derivative is present under a radical sign. No derivative is in the denominator. Degree of differential equation कशाला म्हणता येईल? The degree of a differential equation is the index of the highest order derivative. म्हणजे highest order derivative च index power in it when it is written as no derivative is present under a radical sign. No derivative is in the denominator. For example, the differential equation d2y by dx square plus 4 dy by dx and its cube minus 4y is equal to 0.
या डिफरन्शियल इक्वेशनचं जर आपल्याला डिग्री सांगायचं असेल तर हायएस्ट डेरिव्हेटिव्ह आहे d2y/dx². याला पॉवर 1 आहे, म्हणून आपल्याला या इक्वेशनचं डिग्री 1 म्हणता येईल, विच इज ऑफ डिग्री 1, विच इज ऑफ डिग्री 1. इथं जरी क्यूब दिसत असेल तरी इथं मात्र डेरिव्हेटिव्ह 1च आहे, म्हणून हायएस्ट डेरिव्हेटिव्हचं इंडेक्स 1 आहे. सो विच इज अ डिग्री 1. एखादा दुसरा एक्झाम्पल घेऊ अजून. The differential equation. dy/dx and its square plus ay is equal to 0. या डिफरन्शियल इक्वेशनचं इंडेक्स 2 आहे. dy/dx ला इंडेक्स 2 आहे, म्हणून which has a degree 2. एखादा पुन्हा एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. द डिफरन्शियल इक्वेशन वन प्लस dy/dx आणि त्याचा वर्ग डिवाइडेड बाय d2y/dx² होल ब्रॅकेट रेस टू 3/2 is equal to kx, which can be written as one plus dy/dx and its square raised to 3/2 is equal to kx d2y/dx² power 3/2. This implies 1 plus dy/dx and its square raised to 3 is equal to kx d2y/dx² raised to 3. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायएस्ट डेरिव्हेटिव्ह आहे सेकंड, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की याची डिग्री जी आहे ती 3 आहे, विच इज ऑफ डिग्री 3, विच इज ऑफ डिग्री 3. तर आपल्याला आता लक्षात आलं असेल डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणता येईल, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय आणि डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. If in a differential equation there is one and only one independent variable,
then it is called an ordinary differential equation. For example, dy is equal to cos x dx. याला आपल्याला dy by dx is equal to cos x लिहिता येईल. d2y by dx square is equal to 0. Y is equal to x dy by dx plus a upon dy by dx and so on. Ordinary differential equation. If in a differential equation there is one and only one independent variable, independent variable is x here and dependent variable is y, then it is called an ordinary differential equation. For example, dy is equal to cos x dx. यालाच आपल्याला dy by dx is equal to cos x लिहिता येईल. It is a first order differential equation. दूसरा d2y by dx square, it is a second order differential equation and so on. डिफरन्शियल इक्वेशनचे दोन प्रकार आहेत. एक ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, एक पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. परंतु पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सेमिस्टर 3 ला नसल्यामुळे आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन सेमिस्टर 4 मध्ये शिकणार आहोत. पण त्याची डेफिनेशन आपल्याला माहित असावी म्हणून तेवढं बघून घेऊ. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. Partial differential equations are those in which there are two or more independent variables. And partial differential coefficients with reference to any of them. As y square delta z by delta x plus xy delta z by delta y is equal to nxz. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणता येईल? Partial differential equations are those in which there are two or more independent variables. Here in this equation, x and y are two independent variables and z is dependent variable. And partial differential coefficients with reference to any of them, as y square delta z by delta x plus xy delta z by delta y is equal to nxz. Article 2, solution and constant of integration. Consider the differential equation.
y by dx square plus y is equal to 0. Hence its auxiliary equation is m square plus 1 is equal to 0, m square is equal to minus 1 is equal to I square, m is equal to plus 0 plus minus I. यालाच आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येते I बीटा. Hence the solution of equation 1 is y is equal to a cos x plus b sin x. The number of arbitrary constant in the solution is equal to the order of differential equation. Arbitrary constant कशाला म्हणतात? The arbitrary constants A, B appearing in the solution are called arbitrary constant. Of integration. An equation containing dependent variable y and independent variable x, which satisfies the differential equation is called the solution of differential equation. Solution and constant of integration याला solution of differential equation सुद्धा आपल्याला म्हणता येईल. Consider the differential equation d2y upon dx square plus y is equal to 0. Second order ordinary differential equation आहे. Hence its auxiliary equation is m square plus 1 is equal to 0, m square is equal to minus 1 is equal to I square, m is equal to 0 plus minus I. यालाच आपल्याला अल्फा प्लस I बीटा लिहिता येईल. म्हणजे इमॅजिनरी रूट्स आले. इमॅजिनरी रूट्स जर मिळत असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे y is equal to e to the power alpha x in bracket a cos beta x plus b sin beta x. आता आपल्याला जे इमॅजिनरी रूट्स मिळालेले आहेत त्याला जर कंपेअर केले याच्यासोबत तर अल्फाची किंमत 0 येते आणि बीटाची किंमत 1 येते. आणि हेन्स द सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज y is equal to e to the power 0x means 1. सो कॅन्सल 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते. ए बीटाची किंमत 1, a cos x प्लस b sin x. आता सोल्युशन मध्ये जितक्या ऑर्डरचं डिफरन्शियल इक्वेशन असेल तेवढेच कॉन्स्टंट असतील. द नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स in the solution is equal to the order of differential equation. Arbitrary constant कशाला म्हणता येईल? The arbitrary constants a, b appearing in the solution
are called arbitrary constants of the integration. सोल्युशन अँड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशनलाच आपल्याला सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणता येईल. तर सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मीन्स an equation containing dependent variable y and independent variable x which satisfies the differential equation is called the solution of differential equation. Chapter 2. याच्यामध्ये आर्टिकल 8 to 16 आपल्याला सिलेबसला आहे. आर्टिकल 8 equations of the form f1 of x dx plus f2 of y dy यालाच व्हेरिएबल आर सेपरेबल सुद्धा म्हणतात. When an equation is in the form f1 of x dx plus f2 of y dy is equal to 0, its solution obtainable at once by integration. Is integral f1 of x dx plus integral f2 of y dy is equal to constant c, constant of integration. If the equation is not in the above form, sometimes one can see at a glance how to put it in that form. It is also called variable or separable form. दुसऱ्या चॅप्टर मधला आर्टिकल नंबर 8 महत्वाचा आहे. याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात. इक्वेशन्स ऑफ द फॉर्म f1 of x dx plus f2 of y dy is equal to 0. When an equation is in the form f1 of x dx plus f2 of y dy is equal to 0, its solution obtainable at once by integration. इंटेग्रेशन केल्यानंतर याचं सोल्युशन आपल्याला मिळते and this is the constant of integration. If the equation is not in the above form, sometimes one can see at a glance how to put it in that form. एखाद्या वेळेस जर इक्वेशन हे त्या फॉर्म मध्ये दिलेलं नसेल तर त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते याला त्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं कसं. यालाच व्हेरिएबल आर सेपरेबल फॉर्म सुद्धा म्हणतात. आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघू जे की नेहमी परीक्षेमध्ये विचारल्या जातात. एक्झाम्पल 1 पेज नंबर 14 वर आहे. हे सॉल्व
1 minus x dy minus 1 plus y dx is equal to 0. Solution. The given equation is 1 minus x dy minus 1 plus y dx is equal to 0. 1 minus x dy is equal to 1 plus y dx. Variable are separable. dy by 1 plus y, dx by 1 minus x. Integrating comma we get याचं इंटेग्रेशन येते log 1 plus y is equal to log 1 minus x याचं मायनस आणि प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन. याला आपल्याला लिहिता येईल log 1 plus y log 1 minus x is equal to c log 1 plus y into 1 minus x is equal to c. Hence 1 plus y 1 minus x is equal to e to the power c is equal to c1 से which is required solution, which is required solution. काय आहे एक्झाम्पल 1 minus x dy minus 1 plus y dx is equal to 0. कसं सोडवता येईल आपल्याला सेपरेबल व्हेरिएबल फॉर्मचा एक्झाम्पल आहे. द गिवन इक्वेशन इज 1 minus x dy is equal to 1 plus y dx. व्हेरिएबल आर सेपरेबल. y च्या टर्म एका साइडला करायचं, x च्या टर्म दुसऱ्या साइडला करायचं, म्हणजे परफेक्ट इंटेग्रेबल झालं ते. आता इंटेग्रेटिंग कॉमा वी गेट log 1 plus y is equal to log 1 minus y minus plus c log 1 plus y हे इकडे लिहिलं प्लस log 1 minus x is equal to c. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे log a plus log b is equal to log ab. मग log 1 plus y into 1 minus x is equal to c. आणि hence 1 plus y 1 minus x is equal to e to the power c. यालाच आपल्याला c1 सुद्धा लिहिता येईल बिकॉज कॉन्स्टंट which is a required solution. याच एक्झाम्पलला आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करता येईल. सेम एक्झाम्पल आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करता येईल. द गिवन इक्वेशन इज 1 minus x dy 1 plus y dx is equal to 0. dy minus x dy minus dx minus y dx is equal to 0. dy minus dx मायनस कॉमन काढा या दोन टर्म मधून आणि इन ब्रॅकेट मध्ये x dy प्लस y dx is equal to 0. तिसरी जी टर्म आहे ती टोटल डेरिव्हेटिव्ह आहे dy minus dx minus डेरिव्हेटिव्ह ऑफ xy is equal to 0. Integrating comma we get y minus x minus xy is equal to समजा c2 घेतला आपण कॉस्ट. आता या c2 च्या जागेवर जर आपण
C1 minus, if we put C2 is equal to C1 minus 1. Then y minus x minus xy is equal to C1 minus 1, y minus x minus xy 1 plus is equal to C1. म्हणजे पहिल्या पद्धतीनं जे आपण केलं होतं हे आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल, 1 minus x plus y 1 minus x is equal to C1, 1 minus x 1 plus y is equal to C1. म्हणजे या पद्धतीनं जरी आपण केलं तरी उत्तर सेमच येते. दुसऱ्या पद्धतीनं कसं करता येईल ते बघा. आता द गिवन इक्वेशन इज 1 minus x dy minus 1 plus y in bracket मध्ये dx is equal to 0, dy minus x dy minus dx minus y dy is equal to 0. दुसरी टर्म आणि चौथी टर्म याच्यामधून मायनस साइन जर आपण कॉमन काढलं तर आपल्याला असं लिहिता येईल dy minus dx minus in bracket x dy plus y dx is equal to 0. परंतु तिसरी टर्म जी आहे इट इज अ टोटल डेरिव्हेटिव्ह ऑफ x आणि y. त्यामुळे आपल्याला हे लिहिता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ xy. इंटिग्रेटिंग वी गेट y minus x minus xy is equal to constant of integration. पहिल्या पद्धतीने जे केलं होतं ते सेमच जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला फक्त कॉन्स्टंट मध्ये काय सबस्टिट्यूट करायचं आहे. इफ वी पुट C2 is equal to C1 minus 1, then y minus x minus xy is equal to C1 minus 1. This 1 goes to here, 1 plus y minus x minus xy is equal to C1. या दुसऱ्या टर्म मधून आणि चौथ्या टर्म मधून जर आपण y कॉमन काढलं तर आपल्याला लिहिता येईल 1 minus x एका ब्रॅकेट मध्ये प्लस y कॉमन काढलं 1 minus x शिल्लक राहिला इज इक्वल टू C1. मग 1 minus x जर या दोन्ही टर्म मधून कॉमन काढलं तर शिल्लक राहिलं 1 plus y इज इक्वल टू C1. हेच उत्तर आपल्याला पहिल्या पद्धतीनं केलं होतं त्याचंही आलं होतं. हा झाला पहिला एक्झाम्पल. बघू आता दुसरा एक्झाम्पल काय आहे ते. Example second on page number 50. Solve dy by dx plus under root 1 minus y square upon 1 minus x square is equal to 0. Solution. The given equation is dy by dx plus under root 1 minus y square upon under root 1 minus x square is equal to 0. dy by dx is equal to minus under root 1 minus y square 1 minus x square. dy by under root 1 minus y square is equal to dx upon under root 1 minus x square. dy upon under root 1 minus y square plus dx upon under root 1 minus x square is equal to 0. Multiplying by minus 2xy we get x into minus 2y dy upon under root 1 minus y square
प्लस y इंटू माइनस 2x dx अपॉन अंडर रूट 1 माइनस एक्स स्क्वेयर इज इक्वल टू 0. Integrating comma we get x into 2 times under root 1 minus y square plus y into 2 times under root 1 minus x square is equal to constant. X under root 1 minus y square plus y under root 1 minus x square is equal to constant is equal to C से. आता एक्झाम्पल सेकंड मध्ये ही टर्म कशी आली ते आपल्याला महत्वाचे आहे, बाकी तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. द गिवन इक्वेशन इज dy by dx प्लस अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला दुसऱ्या साईडला नेल्यामुळे मायनस साइन झालं. व्हेरिएबल आर सेपरेबल केलं आहे इथे. dy बाय अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग ही टर्म इकडे आणल्यामुळे प्लस झालं. dy बाय अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मल्टीप्लाइंग बाय मायनस 2xy we get x into minus 2y dy upon under root 1 minus y square plus y in bracket minus 2x dx upon under root 1 minus x square. इथं जो फॉर्म्युला वापरलेला आहे याच्यानंतर इंटेग्रेशन केल्याच्या नंतर तो आहे इंटेग्रेशन f dash of x upon under root f of x dx is equal to 2 times under root f of x. हा फॉर्म्युला वापरून ही स्टेप आलेली आहे. किंवा तुम्ही असंही करू शकता. सपोज t इज इक्वल टू 1 मायनस वाय स्क्वेअर dt इज इक्वल टू येईल तुमचा मायनस 2y dy. मग आता आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर ते येईल इंटेग्रेशन dt अपॉन अंडर रूट t. मग इंटेग्रेशन t रेस टू मायनस 1/2 dt इंटेग्रेशन केल्याच्या नंतर हे येईल t रेस टू 1/2 अपॉन 1/2 म्हणजे 2 टाइम्स t रेस टू 1/2 आणि इट इज इक्वल टू 1 मायनस वाय स्क्वेअर, जे की आपण इथे लिहिलेलं आहे. अशाच पद्धतीनं दुसऱ्या टर्म मध्ये t च्या ऐवजी w इज इक्वल टू सबस्टिट्यूट करू शकतो आपण 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि काढू शकतो. मग 2 ने डिवाइड केलं x इन ब्रॅकेट 1 मायनस वाय स्क्वेअर राहिलं प्लस y अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा झाला दुसरा एक्झाम्पल. एक्झाम्पल 3 बघू. एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 50. सॉल्व y minus x dy by dx is equal to a y square plus dy by dx. Solution. The given equation is या इक्वेशनला आपल्याला लिहिता येईल y मायनस ay स्क्वेअर
माइनस एक्स प्लस ए dy बाय dx इज इक्वल टू 0. y ही टर्म आणि ही टर्म इकडे आणल्यामुळे मायनस ए वाय चा वर्ग मायनस कॉमन घेतलं x म्हणजे dy बाय dx जर कॉमन काढलं या टर्म मधून आणि या टर्म मधून तर आपल्याला लिहिता येईल मायनस एक्स प्लस ए ब्रॅकेट मध्ये dy बाय dx. याच्यातून y कॉमन काढता येईल आपल्याला. Variable are separable. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हेच येते 1 मायनस ए वाय प्लस ए वाय विल बी कॅन्सल अँड न्यूमरेटर रिमेनिंग इज ओनली 1 अँड वाय इंटू 1 मायनस ए वाय. dx a प्लस एक्स प्लस dy बाय वाय माइनस ए dy बाय 1 माइनस ए वाय इज इक्वल टू dy बाय वाय. इंटेग्रेटिंग कॉमा we get log a प्लस एक्स प्लस log 1 माइनस ए वाय प्लस log c इज इक्वल टू log y. log y बरोबर log a प्लस एक्स 1 माइनस ए वाय इंटू सी आणि हेन्स y इज इक्वल टू c a प्लस एक्स 1 माइनस ए वाय विच इज अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. काय आहे तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये? तिसरा प्रॉब्लेम आहे आपला y माइनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू a इन ब्रॅकेट y स्क्वेअर प्लस dy बाय dx. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज याच्यावरून आपल्याला लिहिता येईल y मायनस ए वाय चा वर्ग म्हणजे ही टर्म आणि ही टर्म आपण आधी एका ब्रॅकेट मध्ये लिहिली मायनस साइन कॉमन काढलं. आता dy बाय dx याच्यातून आणि याच्यातून कॉमन घेतल्यामुळे ब्रॅकेट मध्ये x आणि प्लस ए शिल्लक राहील इज इक्वल टू 0. पुन्हा याच्यातून y कॉमन काढलं 1 मायनस ए वाय शिल्लक राहिला इज इक्वल टू ही टर्म दुसऱ्या साईडला नेली. याच्यानंतर आपण इथं काय केलं? व्हेरिएबल आर सेपरेबल dx अपॉन a प्लस एक्स इज इक्वल टू dy आणि ही टर्म इकडे आली y इन ब्रॅकेट 1 मायनस ए वाय. dx अपॉन a प्लस वाय या टर्मला आपल्याला असं लिहिता येईल कारण की याचं कॅल्क्युलेशन जे आहे बिकॉज 1 अपॉन y 1 मायनस ए वाय याला काय लिहिलेलं आहे आपण? याला लिहिलेलं आहे 1 अपॉन y प्लस a अपॉन 1 मायनस ए वाय. याला जर सोडवलं तर काय येते? 1 मायनस ए वाय प्लस ए वाय अपॉन y इंटू 1 मायनस ए वाय. हा ए वाय कटला आणि शिल्लक किती राहिलं? 1 अपॉन y 1 मायनस ए वाय. त्यामुळे आपल्याला याला असं लिहिता येईल dx अपॉन a प्लस एक्स
ही टर्म आधी लिहिली मायनस ए डी वाय अपॉन 1 मायनस ए वाय, आणि या टर्मला दुसऱ्या साईडला नेलं, त्यामुळे मायनसचं प्लस झालं डी वाय बाय वाय. इंटेग्रेटिंग वी गेट. याचं इंटेग्रेशन झालं लॉग ए प्लस एक्स, याचं इंटेग्रेशन झालं लॉग 1 मायनस ए वाय, कारण की याची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. कोणता फॉर्म्युला वापरला इथे? इथे आपण फॉर्म्युला वापरला बिकॉज इंटेग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग एफ ऑफ एक्स, म्हणजे 1 मायनस ए वाय एफ ऑफ एक्स ची किंमत इज इक्वल टू डी वाय बाय वायचं लॉग वाय. कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रेशन आपण राईट हँड साईडला बी घेऊ शकतो, लेफ्ट हँड साईडला बी घेऊ शकतो. म्हणजे काही प्रॉब्लेम मध्ये राईट हँड साईडला घेतल्यामुळे आणि लेफ्ट हँड साईडला घेतल्यामुळे काही प्रॉब्लेम येईल असं काही नाही, कारण की कॉन्स्टंट आपण चेंज करू शकतो. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ए प्लस एक्स 1 मायनस ए वाय सी. हे कोणत्या फॉर्म्युल्याने लिहिण्यात आलं? लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी बरोबर लॉग ए बी सी, आणि म्हणून y इज इक्वल टू लास्ट c इन ब्रॅकेट a प्लस एक्स 1 मायनस ए वाय. दिस इज द रिक्वायर्ड सोल्यूशन ऑफ द गिवन इक्वेशन.